श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्त संप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली. अग्नी ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वीकडील प्रांतात पिठापूर येथे 14व्या शतकात यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथील कारंजा वराट जन्मास आले. त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन 1378 ते 1458 हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इसवी सन 1457च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळी वनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभुत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात. श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिकप्रभू, नारायण महाराज, जालवणकर, चिदंबरम, दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वतःचं मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान, नाव नृसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित्व मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले. श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्ष गेली. त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूड तोडताना त्यांचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वाळ त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत आहे. श्री स्वामी समर्थ तिथून श्री काशी क्षेत्र प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते श्री स्वामी समर्थ महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले. त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्न ग्रहण केले नव्हते. चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्यावेळेपासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळप्पांच्या घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली. श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच 4 दिवस मुक्काम असे. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली. बालोत्मन्नती पिशाच्च वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विधी चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र कश्यप, रास मीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली. शिष्यदृश्य श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य
तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते आजानुबाहू होते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढ्यात आले. त्यानंतर अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे, धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला, अनेकांना सन्मार्गाने लावले. त्यांचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूंप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. स्वामी समर्थांच्या विविध शिष्याद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईत श्रीनाथ महाराज, आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री वामन बुवा, श्री गुलाबराव महाराज, श्री केळकर बुवा, श्री स्वामीसूत, श्री आनंद भारती, श्री गजानन महाराज, श्री मोरेदादा, श्री आनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्री स्वामी समर्थ मंदिरे आहेत आणि सेवा केंद्र सुरू केली आहेत. श्री स्वामी समर्थांच्या अवताराविषयीची हकीकत त्यांनी अनेक चरित्रकारांनी वर्णली आहे. स्वामी समर्थांबद्दल आणखी काही आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन अवश्य दाबा आणि आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.